नमस्कार. जागर कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज जागर कट्ट्यामध्ये आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, जे उद्योग क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्यानं काम करतात. उद्योजक आणि पर्यायानं देश मजबूत व्हावा यासाठी काम करणाऱ्या या व्यक्तिमत्वाची मी आपल्याला ओळख करून देतो. आपल्याबरोबर जागर कट्ट्यामध्ये आज असणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि भारत सरकारच्या एमएसएमई बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकरजी. सर, खूप खूप स्वागत जागर कट्ट्यामध्ये. आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपलं पोहोचणं अतिशय गरजेचं आहे या काळामध्ये, कारण देशात उद्योजकांच्या बळकटीकरणाकरता काम करणाऱ्या एका महत्त्वाच्या संस्थेच्या आपण अर्धोईव आहात. भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे आपण प्रदेशाध्यक्ष आहात. भाजपची उद्योग आघाडी नेमकं काय काम करते? फारच महत्त्वाचा प्रश्न अजितजी आपण सुरुवातीलाच विचारला. खरं तर जागर कट्टा आणि आपल्या पूर्णच टीमचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही हा विषय घेऊन मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली नका. भारतीय जनता पार्टी कायम विकासाच्या दिशेने जाणारा पक्ष असं सगळ्यांनाच माहिती आहे, आणि आता मोदीजी आल्यापासून तर जगभरात माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे काय असते आणि कशी करायची, तर ती मोदीजींनीच करायची. त्यालाच अनुसरून दीनदयालजींच्या तत्वज्ञानानुसार समाजातल्या शेवटच्या घटकाच्या मुखात अन्नाचा कण गेला पाहिजे आणि सुखाने झोप लागली पाहिजे. हे जर दोन्ही साधायचं असेल तर काय करायला पाहिजे हे लक्षात ठेवून सरकारने अनेक प्रकारचे रिफॉर्म केले आहेत. मग हे रिफॉर्म समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचणार कसे, तर ते उद्योगाच्या संबंधितले सगळे रिफॉर्म्स हे उद्योग आघाडी पोहोचवेल, हे आमचं पहिलं काम. दुसरं, असलेल्या उद्योजकांना ते मायक्रो असतील, मीडियम असतील, स्मॉल असतील किंवा लार्ज इंडस्ट्री असतील, या सगळ्यांसाठीच्या ज्या अडीअडचणी आहेत, आम्ही नेहमी म्हणतो, अतिशय स्पष्ट शब्दाने मी सांगू शकतो की सरकार जरी आमचं असलं, प्रशासन नक्की कोणाचं आहे याच्यावर अनेक वेळा शंका निर्माण होते. तर त्याला उत्तर देण्याचं काम हे उद्योग आघाडी करते. प्रामुख्याने महाराष्ट्रात आम्हाला आता रोज संघर्ष तोच करायला लागतो. त्यामुळे उद्योग शेवटी असा आहे की इनपुट टाकलं तर आउटपुट येणार आहे. त्यामुळे इथे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर ही परिस्थिती रोज असते, आणि नुकसानीत गेल्यानंतर बँका काय हाल करतात ते सांगायची वेगळी गरज नाही. त्यामुळे मेंटोरिंग असेल, वेगवेगळ्या योजना स्कीमचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याबद्दल असेल, किंवा तांत्रिक मदत एखाद्या उद्योजकाला पाहिजे असेल तर तीही. त्यामुळे सरकार ज्या दिशेला जात आहे त्या दिशेच्या रेल्वेच्या डब्यात सगळ्या उद्योजकांना आणि तरुणांना बसवणे हे आमचं काम आहे. प्रदीपजी, विशेषतः उद्योजक कधीच कुठल्या राजकीय झेंड्याच्या खाली एकत्र येत नाहीत किंवा राजकीय पक्षाच्या विचारधारेच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनेत एकत्र येत नाहीत. इथं मात्र वेगळं चित्र दिसतं. कसे यशस्वी ठरू शकलात आपण, आणि काय त्या पाठीमागचं गमक आहे? यशस्वी आहे का नाही मला माहिती नाही. चंद्रकांत दादांनी जेव्हा मला दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली तेव्हा मी तर असंच समजलो की पहिल्या वेळी काम नीट न केल्यामुळे आता तरी नीट कर म्हणून दिले असावे, विनोदापाठ. परंतु मला हे नक्की माहिती आहे की उद्योजक हा राजकीय पक्षाच्या पाठीमागे जाणारा नसतो, असं तुम्ही म्हणाल त्याला मी थोडस वेगळं मत व्यक्त करतो. उद्योजक हा तद्दन राजकीय गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही. परंतु आपण भारतीय जनता पार्टीचा जर झेंडा पाहिला तर त्यामध्ये चिन्ह आमचं कमळ आहे. आणि हो, आपलं कमळ आहे. आणि कमळ कशाचं प्रतीक आहे, तर कमळात बसते लक्ष्मी, आणि उद्योजक हा लक्ष्मीचा पूजक आहे. त्यामुळे उद्योजकांना आम्ही हे सांगण्यात, पटवण्यात आणि समजून देण्यात यशस्वी झालोय की तुम्हाला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. म्हणून असं लक्षात येतं की प्रचंड ओढ आहे. तरुणांचे सुद्धा अशी एवढी ओढ आहे की यस, भाजप सरकारने आमच्यासाठी काहीतरी केलं आहे. प्रत्येक घटकासाठी आमच्याकडे योजना आहे. कितीही मोठी इंडस्ट्री असो त्यासाठी वेगळी योजना केलेली आहे. नंतर बोलण्यात येईलच, पण आत्ता ओघाओघाने सांगतो, ज्यांना रशियन बनावटीचे किंवा जपानीज बनावटीचे शस्त्रास्त्र बनवायचे आहेत त्यांच्यासाठी विशेष योजना केली आहे इथपर्यंत. आणि छोट्या छोट्या उद्योग, शेतकरी बांधावरचं काही इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचं असेल त्यासाठी अशा सगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्यामुळे उद्योजक हा जोडला जातोय. प्रदीपजी, खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही देशाच्या एमएसएमई बोर्डाचे संचालक आहात, सदस्य आहात, आणि भारत सरकारच्या
इतक्या मोठ्या जबाबदारीच्या या पदावरती काम करत असताना नक्की काय सध्या अनुभव घेताय आणि MSME सर्वसामान्यांसाठी, उद्योजकांसाठी काय नेमकं काम करते ते कळू देत लोकांना. MSME हा शब्दच लोकांना तसा नवीन नवीन आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. आपल्याला आधी SSI माहिती होतं, स्मॉल स्केल इंडस्ट्री हे माहिती होतं. आता त्याची व्याख्या पण बदलली. माननीय गडकरी साहेब जेव्हा या खात्याचे मंत्री होते तेव्हा हा रिफॉर्म झाला आणि मायक्रो उद्योग, स्मॉल आणि मीडियम अशा प्रकारची विभागणी केली. आणि लहानांना मोठं होण्याची संधी ही का केला रिफॉर्म, तर लहान उद्योजकांना मोठं होण्याची संधी यामध्ये आहे आणि मोठ्यांना सुद्धा फॅसिलिटीज मिळाव्यात जे सरकार देऊ इच्छितं. या दोघांना अकोमोडेट करण्यासाठी हा रिफॉर्म झाला असं मला वाटतं. MSMEच्या माध्यमातून सर्व स्तरातील उद्योगांना, म्हणजे टेक्सटाईल मंत्रालय वेगळं आहे पण त्याच्या उद्योगाचं परमिशन, लायसन्सिंग, रजिस्ट्रेशन आणि फॅसिलिटेशन हे सगळं MSME थ्रू करावं लागतं. म्हणजे रेग्युलेटिंग बॉडी असं म्हणायला पाहिजे. फार्मास्युटिकल मंत्रालय असेल, केमिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, कुठल्याही विषयाचे जर फॅक्टरी टाकायची, छोटा उद्योग टाकायचा तर छोटी MSME मध्ये उद्योग खात्याचे संबंधित आहे. त्या खात्याचे स्कीम हे त्या खात्याकडून असतात. फूड प्रोसेसिंग आहे त्यांच्या स्कीम आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशनचं उद्योग खात्याकडून होतं. राज्याचं पण आहे आणि देशाचं पण आहे. तर पहिल्यांदा अटल जयंती सरकार असताना लघुउद्योग मंत्रालय हे वेगळं झालं आणि तेव्हापासून लघुउद्योजकांचा आवाज या भारतात प्रशासनाला ऐकायला यायला. त्यामुळे लघुउद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक वेगळं मायबाप मिळाले लघुउद्योगाला. परंतु दुर्दैवाने तुम्ही म्हणाले समाजापर्यंत कळायला पाहिजे, परंतु याची सर्वंकष माहिती ही आमच्या तरुणांना नाही. म्हणजे मालकाचा पुत्र हा मालक होतो, राजाचा मुलगा जसा राजा होतो वेगवेगळ्या पक्षांमध्ये, तसं मात्र जमिनीवर उद्योगाच्या बाबतीत होऊ नये ही अटलजींची इच्छा होती. सामान्य घरातला एखादा तरुण सुद्धा मालक व्हावा उद्योगाचा, या अपेक्षेतून वेगवेगळ्या योजना त्याद्वारे दिलेल्या आहेत. तर MSME मंत्रालय जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून, KVICच्या माध्यमातून, NSICच्या माध्यमातून हे वेगवेगळे महामंडळ आहेत. त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना ह्या खेडेगावातल्या तरुणापर्यंत देते. हा प्रामुख्याने यातला हे आहे, म्हणजे काय म्हणते काम आहे मंत्रालयाचं. त्याच्याबरोबर काही सबसिडीच्या योजना आहेत, तो उभा राहावा यासाठीच्या योजना आहेत. आणि कुठलाही उद्योग करताना कुठल्याही अडचणी आल्या तर त्याचं ग्रीव्हन्सेस करण्याचं काम MSME मंत्रालय. एक बाळगोत प्रश्न आहे, तो घ्यावा असं मला प्रकर्षाने याकरता वाटतंय की या मुलाखतीच्या माध्यमातून अगदी शेवटच्या घटकाला सुद्धा कळलं पाहिजे की मला हे करायचंय तर मी ते कसं करू. MSMEच्या निमित्तानं ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांच्यासाठी अनेक योजना सरकार राबवतं, ज्यांच्याकरता अनेक सवलती आहेत, बँकांना अनेक नियम घालून दिलेले आहेत, तुम्ही टार्गेट्स दिलेली आहेत की इतक्या लोकांना तुम्ही कर्ज दिली पाहिजे. आपल्याकडे अतिशय बाळगोत प्रश्न सगळ्यांना असतो, मी हे कसं करू, ते जाणून कसं घेता येईल. खरं तर DICच्या माध्यमातून, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे रोजगार मेळावे, स्वयंरोजगार मेळावे व्हावेत अशी अपेक्षा आहे. MCED आहे महाराष्ट्रामध्ये. परंतु दुर्दैवाने मागच्या 20-25 वर्षामध्ये प्रतिमा अशी निर्माण झाली आहे की तिथे काही नसतं. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं सांगावं की हे सगळं, प्रत्येक योजनेची एक वेगळी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर हे सगळं अवेलेबल आहे. आणि मी प्रयत्न केलाय मागच्या 5 वर्षापासून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशन्स मध्ये टार्गेट ऑडियन्स जसा आहे तशा प्रकारे ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. आमची एक उद्योग मित्र म्हणून संस्था आहे, उद्योग मित्र स्टार्टअप इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत आम्ही हे सगळं ट्रेनिंग आधी घेतो आणि कुठलाही उद्योग सुरू करायच्या आधी त्याच्यातलं ट्रेनिंग घ्यावं अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ट्रेनिंग घेऊन गेला तर त्यामध्ये सगळं कळेल. आणि महाराष्ट्र बँकेच्या वतीने एक RCT नावाची एक योजना चालते महाराष्ट्रामध्ये, सगळीकडेच ती आहे. तर त्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या फॅसिलिटीज माहिती होतात. पण त्या वेबसाईट वाचायला पाहिजे काळजीपूर्वक. ऑफकोर्स. आता युवकांसाठी तर फार मोठा संदेश आहे. आम्ही अनेक इंडस्ट्रीजना सुद्धा सांगतो की आमच्याकडे इंडस्ट्रीजमध्ये जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मग सगळ्या डिपार्टमेंटचे, मग HR मॅनेजर हे सगळे असतात. वर्कर, इंजिनियर, फोरमन सगळे आहेत. मी त्यांना विचारतो, ई-गव्हर्नन्स मॅनेजर आहे का तुमचे? माझ्याची मला सांगा, मोदीजी एका डायरेक्शनने चाललेले आहेत ई-गव्हर्नन्स कडे, पारदर्शकतेकडे. आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्या सर्व्हिसेस ह्या
गव्हर्नमेंटशी संबंधित ज्या होत्या त्या सगळ्या ई गव्हर्नन्सवर आणल्या. फेसलेस हा शब्द आहे, फेसलेस या GR मध्ये. पण लोकांना ते आत्मसात करायला पाहिजे आणि ते वापर करायला पाहिजे. ते अस्तित्वात आहे त्याचा वापर करा. अस्तित्वात आहे त्याचा वापर करायला पाहिजे. फक्त दुर्दैवाने आता ह्या मागच्या 2 वर्षामध्ये ज्या जिल्हा उद्योग केंद्राच्या काही 2-3 योजना फेसलेस केल्या होत्या ऑनलाईन, त्या परत एकदा ऑफलाईन सुरू झालेल्या आहेत. त्या मला वाटतं लवकरच ऑनलाईन व्हाव्यात अशी पण अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. पुन्हा केंद्राकडे आपण वळूया. अंत्योदय या भावनेतून काम करणाऱ्या मंडळींच्या विचारांचं सरकार आहे. उद्योग विभाग या निमित्तानं MSME या क्षेत्रामध्ये काय काम करते? सर्वप्रथम अगदी शेवटचा घटक आहे देशामधला, मग तो शेतकरी आहे, अगदी छोटा उद्योजक आहे, लघु उद्योजक आहे, कसबी कारागीर आहे, ज्याला आपण म्हणूया की असे कारागीर आहेत की ज्यांच्यामुळं भारताची ओळख जगभरामध्ये आहे, असे लोक कारागीर आहेत. यांच्याकरता या उद्योगांकरता MSME काय करते? खूप मोठं काम यामध्ये केलेलं आहे. मला थोडं विस्ताराने यात सांगावं लागेल. प्रामुख्याने MSME ची जेव्हा डेफिनेशन बदलली, उद्योग म्हटलं की आमचा बघण्याचा दृष्टिकोन उद्योगाकडे हा फक्त तांत्रिक असा झाला की कुठला तरी वस्तू बनवायची आहे, ह्याला झाला उद्योग. परंतु शेतीत उत्पादन करणे आणि त्याचं प्रोसेसिंग करणे हा सगळ्यात मोठा उद्योग आहे. मुळात भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजपर्यंत सगळ्या पुढाऱ्यांनी घोषणा केल्या, भाषण केले, सरकार मिळवली त्यावर, पण त्यांच्यासाठी कोणीच काही केलं नाही. मोदी सरकारने पहिलं काम केलं, ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड निर्माण केला. 1,00,000 कोटी रुपये मागच्या वर्षी दिले, यावर्षी पुन्हा 1,00,000 कोटी रुपये. या म्हणजे काय करायला पाहिजे? तर ऍग्रो उत्पादन, कृषी उत्पादन झाल्यानंतर त्याच्या व्हॅल्यू ऍडिशन साठी त्याच्या बांधावरच त्याचं व्हॅल्यू ऍडिशन व्हायला पाहिजे. ना कुठला दलाल किंवा एखादा व्यापारी तो घेऊन जाणार आणि कुठेतरी बाहेर कारखान्यामध्ये तयार करणार, असं होता कामा नये. हे पहिला रिफॉर्म केला ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे एक शेतकरी सक्षम नाही, पण मग ग्रुप ऑफ शेतकरी म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ह्याचं निर्मिती करायला सुरुवात केली. कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत त्याच्यासाठी वेगळ्या योजना दिलेल्या आहेत. आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला हे सांगितलं की ई-नाम द्वारे तुम्ही ऑनलाईन विका तुमचं प्रॉडक्ट, म्हणजे उत्पादन. हे फक्त पीकच्या पीक जशात तसं विका इथपर्यंत थांबले नाही, तर त्यामध्ये ऑपरेशन ग्रीस नावाची योजना आणली. आणि या ऑपरेशन ग्रीस मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट, 5,000 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, 3,000 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, 10,000 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, तिथे स्लॅब्स केले. त्यांनी सगळ्यांनी मिळून हे ठरवायचं की आम्हाला काय पाहिजे? लॅबोरेटरी पाहिजे, आम्हाला लॉजिस्टिक्स साठी वाहन म्हणजे ट्रक्स पाहिजे, आम्हाला ऍग्री इम्प्लिमेंट्स पाहिजेत सर्वांना मिळून मशागत शेती करण्यासाठी, आम्हाला कॉमन ड्रोन टेक्नॉलॉजीचे ड्रोन्स पाहिजेत फवारणीसाठी, आम्हाला स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायची आहे, त्यासाठी कोल्ड स्टोरेज पाहिजे, जनरल स्टोरेज पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, त्यानंतर क्वालिटी स्टँडर्ड साठी लॅबोरेटरी पाहिजे आणि मार्केटिंगचा असिस्टन्स पाहिजे, परत ई गव्हर्नन्स पाहिजे. हे जर सगळं ठरवलं, 50 कोटी रुपयाचं अनुदान एका FTC ला मिळू शकतं. इतकी मोठी योजना सरकारने दिली आहे. तिसरी गोष्ट, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. आम्ही एक्सपोर्ट म्हणजे खूप मार्केट मोठं आहे असं समजतो अजूनही. ते इंजिनिअरिंगसाठी योग्य पण आहे, कारण त्याच्यासाठीचं मार्केट जगभरातलं आहे. पण 135-30 कोटीचा देश, प्रत्येकाला पोटाला खायला लागतं. गरज पडेल तेव्हा मोदीजी फ्री ऑफ कॉस्ट मागचे 2 वर्ष झाले देत आहेत. म्हणजे सगळ्यांना अन्नधान्य लागतं. ते पिकवणारा आमचा बळीराजा आहे. त्याला काय देता येईल या विषयासाठी? तर 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. आम्ही जर एखाद्याला विचार केला, एखादा माणूस टेक्स्टाईल इंजिनियर झाला आणि त्याला सांगितलं तू फार्मास्युटिकलची फॅक्टरी टाक, तर त्याला सगळं पहिल्यापासून करायला लागेल. तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. तुम्हाला जर लिंबू पिकवता येतं ना, पारंपरिक पिकवा लिंबू. तुमच्या इकोसिस्टीममध्ये जिल्ह्याच्या जर लिंबाचं पीक जास्ती आहे, तर आम्ही भारतभर हे फक्त सरकारी यादीत डिक्लेअर करू की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये लिंबाचं पीक जास्ती आहे. सगळ्या योजना लिंबाच्या प्रोसेसिंगच्या त्या जिल्ह्यावर कॉन्सन्ट्रेट होतील आणि तिथल्या तरुणांना लक्षात येईल की येस, लिंबू माझ्या 703 जिल्ह्यामध्ये देणारा माझा एकटा जिल्हा आहे. त्यामुळे जे लिंबू पिकवत नसतील ते सुद्धा लिंबू पिकवायला लागतील. ज्या लोकांना लिंबाचं मार्केट जगभरात पाहिजे ते म्हणतील येस, या जिल्ह्याकडे जायचंय. उदाहरण सांगतो, कोल्हापूर, सातारा जॅगरी प्रॉडक्ट, लातूर, उस्मानाबाद पल्सेस म्हणजे डाळी, हिंगोली, नांदेड हळद म्हणजे मसाले. तिथे तुम्ही प्रोजेक्ट घेऊन जा. PMEJP
च्या स्कीम मध्ये न्या, सीएमएजीपीच्या स्कीम मध्ये न्या, एबीआयच्या स्कीम मध्ये न्या, जिल्हा उद्योग केंद्राच्या स्कीम मध्ये न्या, मुद्राच्या द्या, ऍग्री क्लस्टरच्या द्या, पीएम एफएमईच्या द्या, कुठल्याही योजनेमध्ये न्या, बँकवाले तुमच्या मागे येस आम्हाला टार्गेट हे करायचं. त्यामुळे अशा प्रकारची वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट योजना आणणारं भारतातलं म्हणजे भारतातलं हे पहिलं सरकार आहे आणि जगभरात कुठेच नाही. आज तुम्ही वेबसाईटवर गेलात तर हे लक्षात येईल केरळच्या अमुक जिल्ह्यात हे फेमस आहे. तिथे मिळतं म्हणजे सर्वांनाच लक्षात येतं की कुठे काय मिळतं. एकदा सरकारने ते ब्रँडिंग केलं की आपोआप सगळ्या सिस्टीममध्ये ते लक्षात येतं. प्रदीपजी, बहुतांश वेळेला असं होतं की सांगितलं जातं की असं घडतंय, पण ते प्रत्यक्षात तसं घडतंय का, हा एक प्रश्न सर्वसामान्यांना असतो. या मुलाखतीच्या निमित्तानं या योजनेच्या यशस्वीतेबद्दल आपण काय सांगा? खरं तर आपण जे आज करतायत स्वतःहून हा पुढाकार घेतला, हेच करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जाहीर माफी मागून की अनेक मीडिया हाऊसेसने जर हे मनावर घेतलं तर मला वाटतं आपोआप लोक हे करायला लागतील. नाहीतर भोंगा आणि हनुमान चालीसा हे वादविवादात आपल्याला पडायचं नाही, कारण आपण उद्योजक आहोत. परंतु याच्यापेक्षा वेगळा हा भोंगा वाजवला तर किती महत्वाचा आहे. त्यामुळे तरुणांनी हे सगळं प्रॅक्टिकली पाहिलं पाहिजे. मुद्रा लोन मिळत नाही हे म्हणणारे जास्ती मार्केटमध्ये दिसतात, पण मिळणारे लोक हे कामाला लागलेले आहेत. आज नाशिक जिल्ह्यामध्ये 22,000 युवकांना मुद्रा लोनच्या अंतर्गत दिलेली यादी माहिती होऊ शकतो तुम्हाला, आणि त्याच्यापेक्षा जास्ती आहे, पण मिनिमम संपर्कातले एवढे आहेत. त्यामुळे 10 लाख रुपयाचं लोन विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी मिळालं ना लोकांना, धंदा सुरू झाला. तो छोटा की मोठा हा वेगळा विषय आहे, तो आपोआप वाढेल. परंतु हे प्रॅक्टिकली होत आहे, हे आपण डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे. आणि मी तुम्हालाच विनंती करेन की ह्या विषयातले तुम्ही जास्ती पुढाकार घेऊन जास्ती करू शकता. आजच्या तरुण पिढीला उच्च शिक्षणामुळं आत्मविश्वास आहे, परंतु उद्योगात येताना, विशेषतः उद्योगासाठी निधी उभारताना, त्या उद्योगाबद्दलची माहिती घेताना, त्या उद्योगाबद्दल आपण नेमकं काय केलं पाहिजे याची नक्की काय ती माहिती मिळवत असताना मोठा संघर्ष करावा लागतो. यातनं आपण जसं म्हणालात की अनेक लोक सांगतात की अरे बँकांकडे आम्ही गेलो, आम्हाला कर्ज मिळत नाही, आज आमच्याकडे पदवी आहे, आमच्याकडे उच्च शिक्षण आहे, आमच्याकडे आत्मविश्वास आहे, धडाडी आहे, पण यातनं यश मिळत नाहीये. त्यातनं येणारं जे नैराश्य आहे ते झटकून टाकून काय सध्या चाललंय आणि काय नेमकं सत्य आहे यासाठी तरुणाईला काय मार्गदर्शन करा? यामध्ये 2-3 विषय एकत्रित सांगावे लागतील. पहिलं, स्वाभाविकपणे आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून प्रत्येकाला ज्याला उद्योग टाकायचा आहे त्यांनी प्रामुख्याने, मला खरंच याचं ट्रेनिंग आहे का, पैसे असले म्हणजे उद्योग होतो असं नाही. संधी शोधायचं मला कळलं पाहिजे आणि बँकेत जाऊन स्वतःला विकता आलं पाहिजे. कारण बँक मॅनेजरची तुमची ओळख नाही. ओळख म्हणजे मी वशिला लावण्याच्या उद्देशाने म्हणत नाही, माझ्या उद्योगाची ओळख. बँकेच्या अधिकाऱ्याला असं वाटलं पाहिजे की मी जर का यांच्या प्रॉडक्ट मध्ये यांच्या विरुद्ध पैसे लावले तर व्याजासहित पैसे मिळण्याची गॅरंटी त्या प्रॉडक्ट मध्ये आहे, आता सध्याच्या संधीमध्ये आहे, आणि ज्याच्याकडे बघून मी हे देणार आहे त्याच्यात ही धमक आहे. आणि त्याचं सेल्फ ट्रेनिंग आहे. नाहीतर प्रोजेक्ट रिपोर्ट सीएने केला, बॅलन्स शीट सीएने केला, बॅलन्स शीट कसं वाचायचं हे माहिती नाही. टेक्निकल डिग्री घेतली म्हणजे उद्योग करता येतो असं नाही. कमर्शियल सगळे तिथे अभ्यास केले. स्टॅट्युटरी कंप्लायन्स, जीएसटी केलंय का, पीटी रजिस्ट्रेशन केलंय का, ईएसआय म्हणजे काय, प्रोव्हिजन टॅक्स म्हणजे काय, असे 62 रजिस्ट्रेशन मी तुम्हाला सांगू शकतो. याच्याबद्दल अंधार आहे. आमच्याकडे एमबीए कॉलेजेस आहेत पण स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप नाही. ते सुरू व्हावं अशी पण एक गरज आहे. त्यामुळे हे सगळे स्टॅट्युटरी कंप्लायन्स काय आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट स्वतःचा स्वतः करता आला पाहिजे, कॉन्फिडन्स स्वतःला देता आला पाहिजे, 100% यश त्याच्याकडे आहे. एवढं काहीच करता नाही आलं तर किमान कस्टमर ज्याला आपण सप्लाय करणार आहोत तो रेप्युटेड असला तर त्याच्या गॅरंटीवर पण लोन देण्याची पद्धत आता बँकेकडे आहे. त्यामुळे आता फिनटेक कंपन्या आलेल्या आहेत. खूप फायनान्स मध्ये तर खूप लिबर्टी आहे. फक्त शॉर्ट हे म्हणजे पेशन्स थोडे कमी आहेत युवकांकडे, की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2-2 वर्ष बँकेत खेटे मारल्यानंतर लोकांना कर्ज मिळालेले असे उदाहरणं आहेत, आणि स्वतः बँका पाठीमागे राहून कर्ज दिले असे पण उदाहरण. त्यामुळे त्याचं ट्रेनिंग बेसिकली आपण घेतलं पाहिजे. फायनान्स कसा मिळतो या विषयावर आणि का मिळतो या विषयावर पूर्ण
खात्री बँकेची झाली पाहिजे. जर आपल्याला लोन दिलं तर कसं फेडता येईल हे स्वतःला तोंडी सांगता आलं पाहिजे. सीएने केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये त्यात आहे, तुम्ही बघून घ्या असं म्हटल्यानंतर 100% बँकेने देऊ पण नाही दिलं तर बँक अडचणीत येईल. आमचा एक युवक फ्रस्ट्रेट करू नंतर झालं नाही त्यामुळे थोडासा वेळ लागू द्या, त्याला सगळं माहिती करून घेऊ द्या आणि एकदा झालं की मग नंतर हँडहोल्डिंग करायला आम्ही आहोत. मराठी माणूस उद्योगात यशस्वी ठरत नाही याचं संपूर्णपणे निराकरण करणारी, त्याचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती याला ठोस उत्तर देणारी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये, अगदी शंतनुराव किर्लोस्करांपासून सुरुवात केली तर अगदी आता गावागावामध्ये किर्लोस्कर तयार झालेले आहेत. अशी परिस्थिती मराठी माणसाची आहे. उद्योगात पडतो हा वाक्प्रचार बदलण्याची परिस्थिती निर्माण होईल इतपत तरुण पिढी आता उद्योगामध्ये आली आहे, स्थिरावली आहे, वाढली आहे आणि उद्योगात यशस्वी सुद्धा ठरते आहे. परंतु उद्योगामध्ये नुसतंच स्थिरावणं नाही तर झेपावण्यासाठी काय केलं पाहिजे याकरता तरुणाईला आपण या क्षेत्रातले जाणते म्हणून काय सांगा? प्रामुख्याने या सगळ्या योजनांचं सरकारी योजनांसाठीचे लाभ किती आहेत याची माहिती पूर्ण घेतली पाहिजे. हे सगळं गुगलवर अवेलेबल आहे. गुगलवरच म्हणतो, त्या वेबसाईटवर जायचं त्यातून आणि ते सगळं माहिती होईल. प्रामुख्याने सरकार कोणत्या दिशेला चाललंय हे पाहिलं पाहिजे. सरकारचे टार्गेट्स काय आहेत हे बघून त्याची संधी ओळखता आली पाहिजे आणि संधी एकदा आपल्याला ओळखता आली की मग सगळ्या योजना आपल्याला घेता येऊ शकतात. पैसे उद्योगाला लागतात का तर लागतात, पण त्याच्या आधी संधी लागते आणि ती संधी मिळवण्यासाठी मी राजकीय कार्यकर्ता आहे म्हणून बोलतोय असं नाही, पण जेव्हा मी या क्षेत्रात आलोच या भावनेतून की मला हे कळलं की रोज पेपरमध्ये टेंडर्स वाचून उपयोग नाही. कुठल्या डायरेक्शननी माझे पंतप्रधान माझ्या देशाला नेत आहेत, माझे मुख्यमंत्री माझ्या राज्याला नेत आहेत हे मी जर का 6 महिने आधीच मला माहिती असेल तर मला हे नक्की माहिती आहे की भारतामध्ये 25 लाख किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक येणार आहेत आणि ही माझ्यासाठी संधी आहे. त्यामुळे या महिन्यात किंवा या वर्षाच्या बजेटमध्ये कुठे ट्रॅक टाकणार आहेत, कुठे घोषणा झाली तिकडे त्या राज्यात, मग त्या राज्यात आपल्याला उद्योग मिळू शकतो हे बघितलं पाहिजे. जे आता अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत झालं, कृषी मालाच्या बाबतीत झालं, जेवढे रिफॉर्म झाले आहेत ह्या सगळ्या विषयात तुम्ही आता ड्रोनचा विषय मागशी काढला. ड्रोन टेक्नॉलॉजी खूप चर्चा होते, पण नाशिक मधल्या 10 कंपन्यांनी सुद्धा अजून सुरू केलं नसेल. 10 लाख रुपये ड्रोनचा बिझनेस सुरू. सरकार शोधतंय की अरे ड्रोन घेऊन काम करणारे कोण आहेत, कारण त्यांना रेंटवर ड्रोन घ्यायचे, पण लोक नाही कारण माहितीच नाही आणि अनेक गोष्टी त्यातल्या अशा आहेत की त्यामुळे मला एकच थोडक्यात सांगायचं की सरकार ज्या दिशेला चाललंय त्याचे एम बाकीच्या पॉलिटिकल विषय सोडून देऊ. डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये आपण पाहू की फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट या वर्षी झाला आहे. सेवा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त जगभरामध्ये काम म्हणजे त्याचा रेव्हेन्यू जो आहे तो भारतात आहे सेवा क्षेत्रामधला. त्यामुळे आजपर्यंत जे झालं नाही ते सगळं आता उद्योगाच्या बाबतीत होत आहे. त्याच्यावर लक्ष द्या, फोकस करा आणि जिथे गरज पडेल तिथे आम्हाला हक्काने बोलू. पुढच्या टप्प्याकडे आपण वळूयात. आपण छोटे उद्योजक, शेतीमालपूरक उद्योग या विषयावरती आपण चर्चा केली, त्यातल्या संधींबद्दल आपण सांगितलं. पण दुसरीकडे या देशामध्ये एकीकडे एक काळ असा होता की या देशात सुई तयार होत नव्हती. आज आपण क्षेपणास्त्र तयार करतो आहोत, ते इतर देशांना देतो आहोत. संरक्षण विषयक यंत्रसामुग्री, संरक्षण विषयक लागणारे आपल्याला जे स्पेअर्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पंतप्रधानांचं स्वप्न आहे की भारत स्वयंपूर्ण व्हावा. संरक्षण विषयक असेल, इतर दुसऱ्या मोठ्या विषयांमध्ये असेल, जे आपण आयात करत होतो त्या विषयांमध्ये आता आपली उत्पादन क्षमता वाढली आहे का, त्यात काही संधी आहे का आणि त्यात भारतीय उद्योजकांचं स्थान कसं आहे, त्याकरता एमएसएमई काय मदत करेल? सगळ्यात मोठा बदल हा संरक्षण क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आता त्याचे व्हायब्रेशन आपल्याला जाणवायला लागले इंडस्ट्री बोलते, पण काही दिवसांनी ते अगदी डाऊन द लाईन सर्व समाजापर्यंत जाणवते. प्रामुख्याने आत्मनिर्भर भारत मिशन हे जे मिशन सुरू झालंय त्यामध्ये सगळ्यात फ्लॅगशिप योजना ही इंडिजनायझेशन इन डिफेन्स ही आहे. तर ह्या मेक इन इंडिया ऑपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स याच्यासाठी वेगळं पोर्टल सरकारने केलं आहे. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांमध्ये डायरेक्टरेट ऑफ इंडिजनायझेशन असे वेगळे ऑफिसेस उघडले. त्याचबरोबर फक्त असलेल्यांना कंपन्यांना जर सांगितलं
की तुम्ही इंजिनिअरिंग करा, होणार नाही. त्यामुळे नवीन चॅलेंज, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तरुणांना आवाहन केलं पाहिजे. यासाठी आयडेक्स म्हणजे एक्सलन्स इन डिफेन्स इनोव्हेशन अशा प्रकारची वेगळी एसपीव्ही बनवली, स्पेशल पर्पज व्हेकल एक कंपनी बनवली. आणि याच्या अंतर्गत सगळ्या कॉलेजेसना, इनोव्हेटर्सना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या स्टार्टअप चॅलेंज मध्ये भाग घ्या. म्हणजे -30 डिग्री मध्ये लष्कर काम करतं, आम्ही अभिमानाने सांगतो, काय वाजव, पण त्यांना 2 वेळ खायला लागेल, ते पचायला लागेल आणि खाल्ल्यानंतर आवडायलाही लागेल. असं अन्न बनवण्याची क्रिया झाली पण आपण इम्पोर्ट करत नाही, तर ड्रायफ्रूट फक्त देत होतो. पण हे सगळं चांगलं अन्न बनवण्याची गरज आहे. परवाची बातमी आहे, गलवान खोऱ्यामध्ये आपलं मोठं सैन्य तिथे आहे, तिथं टेम्परेचर असं -20 डिग्री आहे. मग तिथे त्यांना खायला लागेल म्हणून बाहेरून सगळं साहित्य तिथं जायचं, पण तिथे बनवत नव्हते, कारण का 1-1 फूट 1.5 फूट बर्फ तिथे. मग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी तिथं दिली, तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेतलं आणि सांगितलं की तुम्ही ह्या लष्करासाठी बनवा, पिकवा. लष्कराला खाद्य मिळालं, ताजं भाज्या मिळाल्या आणि शेतकऱ्यांना तिथं काम मिळालं. आणि त्यांना कधीच न पाहिलेली गोष्ट हे त्यांना तिथं उपलब्ध झाली. त्यामुळे इतकी छोटा रिफॉर्म आहे हा, तिथले तिथूनच घ्या करून. पण शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं, लष्कर त्यांना ट्रेनिंग देत आहे, त्यांच्याकडून करून घेतलं, अगदी काम सुरू झालं. त्याचबरोबर इंडिजनायझेशन मध्ये जे हे डिपार्टमेंट केलं, तसं अटल इनोव्हेशन मिशन हे तरुणांसाठी सुरू. मेक इन इंडियाचं मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो, मेक इन इंडियाची व्याख्या ही लोकांनी आणि काही विरोधकांनी ही अशी घिसीपिटी करून टाकली. काय ते मेक इन इंडिया आहे, बाहेरून येणार लोकांनी इथे करणार, आमचे लोक काय फक्त नोकरदारच होणार का, असं वगैरे. परंतु पंतप्रधानांचा हेतू लक्षात घ्या, ते पूर्ण वाक्यात बोललं की तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, बाहेरच्या जगातल्या उद्योजकांना सांगितलं कम मेक इन इंडिया, एवढंच सांगितलं. आमच्यासाठी सांगितलं व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया. आणि त्याच्या पुढे जाऊन व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक, मेक इन इंडिया युजिंग इंडियन रिसोर्सेस. इट इज आत्मनिर्भर भारत. त्यामुळे फक्त आमचे पंतप्रधान नेतृत्वावरचा विश्वास जर आपण वाढवला आणि नीट पारदर्शकपणे बघितलं, त्यातली फोड करून, तर सगळ्या योजना याच्याशी लिंक झाल्या. आता पहिल्यांदा इंडिजनायझेशन करा हे सांगितलं तर होणार नाहीये. त्यामुळे आयडेक्स स्टार्टअप चॅलेंज सुरू झाले. इनोव्हेटरचा सांगितलं की हे आमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत, तुम्ही इनोव्हेट करा आणि बक्षीस मिळवा. अनेक 6 स्टार्टअप चॅलेंज झाले, अनेकांनी लाखो रुपयाचे बक्षीस मिळवले. त्यामध्ये 10,000 कोटीचा फंड सुरुवातीला दिला, परत मागच्या बजेटमध्ये 10,000 कोटीचा फंड दिला. सगळ्या IIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अटल इनोव्हेशन मिशन मध्ये हे काम चालू आहे. दुसरा, इनोव्हेशन झालं, त्यानंतर प्रोटोटाईप बनवायचा आहे. प्रोटोटाईप बनवण्यासाठी आयडेक्स या एसपीव्ही तर्फे 10 कोटी रुपयाचं अनुदान, 1 कोटी रुपयाचं अनुदान तुम्हाला प्रोटोटाईप बनवण्यासाठी. प्रोटोटाईप बनला, टेस्टिंग फॅसिलिटी ह्या DRDO आणि त्या PSUs कडून फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिल्या MSME साठी. त्यानंतर तुम्हाला कमर्शियल प्रोडक्शन टाकायचं आहे, तर कमर्शियल प्रोडक्शनसाठी 10 कोटी रुपयाची ग्रँट आहे. ते पण झालं, तुम्ही प्रोडक्शन सुरू केलं, पण त्याच्यानंतर विकत घेणार कोण, तर भारत सरकार. आणि भारत सरकारने हे ठरवलंय की हे शस्त्रास्त्र निर्मिती ही केल्यानंतर आम्ही एक्सपोर्ट करू, कारण सरकारच्या वतीने ते एक्सपोर्ट करणार आहे. आम्हाला इतक्या दिवस हे सांगितलं होतं की आम्ही युद्धखोर नाही, जगात आपली प्रतिमा गांधीजींचा देश म्हणून आहे, शांतता आहेच, पण शांतताप्रेमी आहोत म्हणून काय आम्ही धंदा करायला सोडून द्यायचा, असं नाही होणार. जग धंदा करताय आणि आम्हाला त्यांच्याकडून घ्यावं लागतं, हे चालणार नाही. सर्वाधिक नफा असलेला धंदा. त्यामुळे आम्ही नाही केलं म्हणजे जगाने युद्ध थांबवले का? नाही थांबवलं ना. त्यासाठी त्यांना युद्धाला लागणारी सामग्री आम्ही निर्माण करून त्यांनी विकत घेतली तर नक्की देऊ. प्रदीपजी, सतत एक आरोप विरोधकांकडून असा केला जातो की आकड्यांचे फुगे फुगवले जातात, हजारो कोटीचे आकडे सांगितले जातात, उद्योग जगतामध्ये कशी वाढ झालेली आहे ते सांगितलं जातं, उद्योजकांना कशा फॅसिलिटीज आहेत ते सांगितलं जातं, किती एंटरप्रेन्योर्स तयार होत आहेत ते सांगितलं जातं. पण ते खरं आहे का, असं एक प्रश्नचिन्ह कायम लावलं जातं. त्याला थोडक्यात काय उत्तर द्या? थोडक्यात उत्तर असं आहे की आपण आता संरक्षण क्षेत्रावरच होतो. 1.5 वर्षापूर्वी माननीय राजनाथ सिंग आपले संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की हे 108 ॲटमची लिस्ट आहे,
हे इम्पोर्ट बंद म्हणजे इम्पोर्ट एम्बार्गो लावला आणि सांगितलं की हे इम्पोर्ट होणार नाही. म्हणजे काय, ते प्रॉडक्ट बंद केले का? वापरायचे. मग ते प्रॉडक्ट कुठे बनले? इंडिजिनायझेशन स्कीमला आले. आणि 8 दिवसापूर्वीची बातमी अशी आहे की 108 प्रॉडक्ट हे भारतीय उद्योजक बनवायला सुरुवात केली. दुसरं उदाहरण, आता संरक्षण बाजूला ठेवू. वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची पूर्ण रेल्वे आहे. एकही कॉम्पोनंट म्हणजे आपल्या मराठी भाषेत एकही खेळा सुद्धा बाहेरून आलेला नाही, विदेशी नाही, बाहेरून आलेला नाही. अशा प्रकारच्या एक्सप्रेस धावायला लागल्या म्हणजे उत्पादन केलं ना कोणीतरी. त्यामुळे आकड्यांची फुगे फुगवायला म्हणजे बोलायला काय लागतं? उचलली जीभ लावली टाळायला, विरोधकांना विरोधच करायचा आहे. परंतु उद्योग जगतामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. ते कॅल्क्युलेशन मध्ये कुठं दिसतं? सर्वात जास्त जीएसटी, सर्वात जास्त सेवा क्षेत्राचं काम, सर्वात जास्त एक्सपोर्ट. यावर्षी दुबईतल्या तेलाच्या अरेबियन कंट्रीजचा जेवढा सगळा मिळून तो तेलाचा एक्सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअरचा एक्सपोर्ट झाला. त्याच्यात तो झाला. त्यामुळे उद्योग वाढतायत, उद्योग करणारे हात वाढतायत आणि त्याच्यात काम करणारे स्वदेशी कामगार सुद्धा. या सर्व उद्योग क्षेत्राशी ज्यांना जोडलं जायचं आहे, आता जे उद्योग क्षेत्रामध्ये आहेत किंवा उद्योग क्षेत्रात ज्यांना झेपावायचं आहे, त्यांच्याकरता आपलं बोर्ड, आपलं मंत्रालय वेगळ्या पद्धतीनं आजपर्यंत जे कधीच झालं नव्हतं असे वेगळ्या पद्धतीने काही इनिशिएटिव्ह घेऊन काम करतंय का? आणि केलं असेल तर त्याचा प्रतिसाद कसा आहे? खूपच चांगल्या प्रकारे काम चालू आहे. हे जे अटल इनोव्हेशनचा जो विषय आहे ना, चाइल्डहुड पासून त्यांना लागावं यासाठी अटल टिंकरिंग लॅब सुरू झाल्या. वय वर्ष 4थी आणि तिथे टिंकरिंग लॅब म्हणजे तिथे जायचं तरी त्याचा प्रयोग करायचे. तेव्हापासून संशोधनाची हे लागेल, ओढ लागेल. तिथून पुढे कॉलेजेसमध्ये इनोव्हेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स एमएसएमईचे आहेत. त्यानंतर डिफेन्स इनोव्हेशन सेंटर दिलेत आयडेक्सच्या मार्फत आणि अटल इनोव्हेशन मिशन मध्ये इन्क्युबेशन सेंटर्स. हे सगळे इकोसिस्टीम कॉलेज लेवलला. तिथून ज्यांना याच्यातून पुढे यायचं त्यासाठी स्टार्टअप इंडिया नावाची योजना केली आहे. स्टार्टअप इंडिया योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर असेल त्यांना स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन दिलं जातं. त्यांना इकॉनॉमिकल बेनिफिट्स बरोबरच इझी एक्झिट पॉलिसी याचाही विचार केला आहे. म्हणजे स्टार्टअप सगळे चालतील असं नाही, पण लगेच बंद करायचे म्हणजे 2-4 इन्स्पेक्टर घरी आले असं होणार नाही. त्यामुळे इझी एक्झिट पॉलिसी पण दिली. हे इनोव्हेटिव्ह आहे, कधीच झालं नाही. त्यामुळे हे सगळं बघताना अनेक तरुणांचा ओढा याकडे वाढला आहे. आणि मग पुढच्या इथपर्यंत आला तो की मग पुढच्या योजनेमध्ये सामावून घेऊन तो उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ शकतो. आपल्याशी जोडलं जायचं असेल, भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीशी जर उद्योजकांना जोडलं जायचं असेल, तो कुठल्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही विचारधारेचा असू देत, त्याला काही मर्यादा आहेत का? ते जोडलं कसं जावं? ज्यांना शंका असेल, ज्यांना काही अडचणी येत असतील, ज्यांच्या मर्यादा तेवढ्या नाहीत की त्या जाऊन त्यांनी तिथे सोडवाव्यात, किंवा काही उद्योजक जे आहेत, तरुण उद्योजक त्यात विशेषतः, ज्यांना अनेक जटिल समस्या असतात की ज्याच्यामुळं त्यांचा उद्योग बंद पडू शकतो, त्यांचं धैर्य खचू शकतं किंवा ते उद्योग जगतातनं बाहेर पडू शकतात. अशांना आपल्याला जर मदत करायची असेल तर ती आपण कशा पद्धतीने करतात आणि त्यांना आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर तो कसा साधावा? आता आम्ही काय ठरवलंय की सगळे ठिकाणी इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन असतात, इंडस्ट्रियल असोसिएशन. या इंडस्ट्रियल असोसिएशनला आम्ही सांगितलंय की आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी जरूर आहोत, परंतु सुरुवातीला आम्ही आता तुमच्याशी नॉलेज पार्टनर म्हणून आहोत. कारण जे सगळं अवेलेबल आहे ते आमच्याकडे टोपलीत आहे, ते तुमच्याकडे घ्या. आणि आम्ही सगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशन बरोबर अशा प्रकारचे इव्हेंट करतो आहोत. त्याचबरोबर कॉलेजेसमध्ये करतो आहोत. आता तुम्ही विचारलं की जोडायचं कसं, तर जोडण्यासाठी भाजपचं सभासद होणं आवश्यक आहे, भाजपच्या विचारावर काम करणं आवश्यक आहे. आणि एकदा उद्योजक म्हणून काम करायचं म्हटलं की तो आमच्याशी जोडल्याच जाईल भाजपच्या पूर्ण सरकारमध्ये. देश पातळीवरती काम करताय आपण. आता जी संधी आपल्याला मिळालेली आहे, अनुभव आपल्याकडे आहेच, परंतु देश पातळीवरती काम करत असताना आता या काळामध्ये काय जाणवलं तुम्हाला, काय दिसलं आणि त्यातून पुढचा भारत कसा असेल, काय जाणवतंय की येत्या काळामध्ये ह्या सगळ्या इनोव्हेशन्स जे आता सध्या देशात सुरू आहे त्याला काय बदल घडेल? प्रामुख्याने देश पातळीवर काम करताना लक्षात आलं की स्थानीय उद्योगाला प्रचंड मोठा स्कोप आहे. आम्हाला जे वाटायचं
की मुंबई पुण्याला गेलं की धंदा चालतो. मुंबईच्या लॅव्हेंटन रोडवर दुकान उघडायचं नाही तर लोअर कळेत उघडायचं म्हणजे महाराष्ट्रभर सप्लाय होईल. असं आता असं राहिलेलं नाही. राहिलेलं नाही. पुढच्या 2-4 वर्षात लोक विसरून जातील होलसेल मार्केट वगैरे. तुमचं युएसपी काय आहे तो तिथूनच होलसेल म्हणजे मसाल्याचं होलसेल नांदेडूनच होईल. गुळाचं एक्सपोर्ट जे काय करायचं तर होलसेलिंग ज्याचे कोल्हापूरहूनच व्हायला पाहिजे. डाळीचं होलसेल उस्मानाबादतून व्हायला पाहिजे. सरकारने एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नावाची आकांक्षित जिल्हे असं म्हणून जी योजना आणली आहे त्याच्यामध्ये पण हे याचा उल्लेख आहे की त्या ठिकाणी तुम्ही त्याचे मास्टर बना. त्यामुळे ग्रामीण भागाकडे ओढा वाढेल. लोकांना आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात रोजगार निर्माण होईल. हा मोठा रिफॉर्म याच्यामध्ये आहे. आणि जे कॉन्सन्ट्रेट होतं ते मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद अशा मोठ्या मेट्रोज मध्ये ते आता कॉन्सन्ट्रेशन तसं शहरीकडून ग्रामीण भागाकडे जाईल. सर्वांगीण विकास यातून होईल हे नक्की आहे. उद्योगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्ण भारत हा जगाचं पोट भरणारा देश असं ओळख निर्माण होईल. इतकी रिफॉर्म मध्ये संधी आहे. अनेकदा चर्चा करत असताना सर्वसामान्यांशी असं जाणवतं, विशेषतः उद्योजक, उत्पादक उद्योजकांची, की एक पारंपरिक चेन आपल्याकडे आहे आणि त्या पारंपरिक चेन मधली काही मंडळी आहेत की जी ज्यांच्याशिवाय भागत नव्हतं, ज्यांच्याशिवाय होत नव्हतं आणि ती मंडळी या सगळ्यातल्या नफ्याचा मोठा वाटा आपल्याकडे ठेवत होती. येत्या काळामध्ये आपण जे उद्योजक घडवत आहात, घडवू पाहत आहात, त्यांना अशी खुली बाजारपेठ की जिथं त्यांच्या नफ्याचा वाटा कोणी काहीच काम न करता हिरावून घेईल, अशी परिस्थिती आपण बदलू शकू येत्या काळात? आत्ताच बदललेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक सरकारी डिपार्टमेंटला म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, मी इथपासून बोलतोय ना, त्यानंतर युनिव्हर्सिटी, त्यानंतर सगळे महामंडळ, राज्य सरकार, केंद्र सरकारचे सगळे महामंडळ, भारत नवरत्न कंपन्या, पीएसयू, सीपीएसयू, संरक्षण मंत्रालयाच्या डीपीएसयू, या सगळ्यांना सिंगल लाईन मॅन्डेट आहे, जेम वरून खरेदी केलं पाहिजे. जेम इज अ गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. माझं प्रॉडक्ट काय आहे त्याप्रमाणे मी रजिस्टर व्हायचं आणि फेसलेस परचेस हा त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे मधले जे एजंट आहेत, नाही हो जेम वर सुद्धा ते होत नाही वगैरे असे म्हणणारे खूप आहेत, पण तुम्ही पोर्टलवर गेला तर आकडेवारी स्पष्ट आहे. जेम शिवाय परचेस करता येत नाही. उद्योग क्षेत्राकडे थोडीशी अवेअरनेसची आवश्यकता आहे, कॉन्फिडन्सची आवश्यकता आहे. त्यामुळे मधले दलाल आत्ताच बंद झालेत, पण आमच्या आळशीपणामुळे काही ठिकाणी ते जागे आहेत, ते लवकरच बंद होतील ते सुद्धा. त्याचबरोबर म्हणजे हे जसं जेमचं एक केलंय, दुसरं ई कॉमर्स मध्ये प्रचंड मोठा बदल आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टी आता ई कॉमर्सवर यायला लागलेल्या आहेत. त्यासाठी ई कॉमर्सचं ईज ऑफ लिव्हिंग हे होईल अशा प्रकारचं एमएसएमई साठीचं एक वेगळं पोर्टल तयार होत आहे. मंत्रालय आमचं करते तयार आहे. माननीय मंत्री महोदय नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा विषय लवकरच सुरू होईल. त्यामुळे याच्या अंतर्गत छोटा उत्पादक सुद्धा आपलं B2B असेल किंवा B2C असेल याचा ऑनलाईन विक्री करू शकेल. उद्योजक हा एखाद्या देशाचा चेहरा बदलू शकतो. उद्योजक एखाद्या देशामध्ये किती आहेत त्यांच्या संख्येवरून त्या देशाची समृद्धी मोजता येते. अनेकांना उद्योजक व्हायचं असतं, अडचणी आहेत असं उत्तर बरेच लोक देतात, पण त्यातले काही या सर्व अडचणींचा सामना करून यशस्वी होतात. जी मंडळी अर्ध्यात थांबतात, नकारात्मक वातावरणाचा बळी ठरतात, विशेषतः कपोलकल्पित गोष्टींवरती विश्वास ठेवून उद्योगाच्या वाटेला न जाणाऱ्या तरुणाईला जाता जाता काय सांगाल की उद्योजक व्हा, उद्योजक होणं किती महत्वाचं आहे, ही एक प्रकारे एक मोठी देशसेवा आहे, काय सांगाल तरुणाई? तरुणांना एक ऍडिशन लक्षात ठेवली पाहिजे. मोटिवेशन सगळेच कडे मिळतं, माहिती होते, पण आज सरकार हे सांगायला आणि तयार करायला सरकारने हे केलेलं आहे की ग्रीव्हन्सेस पोर्टल याचं स्पेसिफिक केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते कपोकल्पित हे म्हणाले, तुम्ही कपोकल्पित न्यूज येतात आणि मग अडचणी आहेत. कुठेही सरकारी अधिकाऱ्यांनी तुमची अडचण केली, डिले केला, रिजेक्ट केलं विदाउट रिझन, तर तुम्ही MSMEच्या चॅम्पियन्स नावाच्या पोर्टलवर तिथे तक्रार करू शकता. तक्रार करायला कोणता कॉन्ट्रॅक्टर किंवा पुढारी शोधू नका, तुम्ही तुमची स्वतः करा. ती
30 दिवसात त्याचा निर्णय लागलाच पाहिजे, हे पीएमओचं बंधन आहे एक. आणि तो दुसऱ्या प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इतर कुठल्या विषयातले असतील तर सीपी ग्राम नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर टाका. इट इज मॉनिटर्ड बाय डायरेक्टली पीएमओ. त्यामुळे कुणावर असो का नसो, लोकांचा मोदीजींवर विश्वास आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या योजनांवर विश्वास ठेवा. आणि तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी थेट पीएमओ आता काम करत आहे. त्यामुळे कुठेही पुढे यायला अजिबात घाबरू नका. आपल्याकडे वेगवेगळ्या 12 बँका आहेत. बँकांनी कुठे अडचण केली तरीही आम्हाला सांगा, चॅम्पियन्सद्वारे मंत्रालयाला सांगा, आम्ही इंटरव्हेन्शन करू. सरकारी अधिकाऱ्यांना टार्गेट्स आहेत, त्यामुळे तेही तुमच्यापर्यंत येतील. यासाठी तुम्हालाही त्यांच्यापर्यंत जायला लागेल. सगळ्या योजना माहिती करून घ्या. आणि हे सगळं माझ्या भारताच्या विकासासाठी आहे, माझ्यासाठी आहे, माझ्या पुढच्या पिढीसाठी आहे. यावर पूर्ण विश्वास ठेवा. चित्र बदलणार आहे आणि आत्मनिर्भर भारतामध्ये आपण आणि आपली पुढची पिढी राहणार आहे. जगात सगळ्यात चांगला विश्वगुरु जो म्हणून मान्यता मिळेल ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली आताच मिळाली आहे. परंतु जगभरात आपल्यालाही मान्यता मिळण्यासाठी आपण आता मोदीजी बाहेर जाताना पाहतोय काय चित्र आहे ते. त्यामुळे आपल्याला गेल्यानंतर सुद्धा तेवढा सन्मान मिळण्यासाठी उद्योजक व्हा. प्रदीपजी, अनेक अशा गोष्टी या मुलाखतीतनं आज समोर आल्या. मला माहिती आहे ही मुलाखत खूप शेअर होणार आहे आणि या मुलाखतीतनं अनेक प्रश्न जे सामान्य तरुणाला ज्याला उद्योजक व्हायचं त्याला पडतात त्याची उत्तरं आम्हाला मिळाली. तुमचे खूप आभार. आणि जी मोठ्या प्रमाणावरती चळवळ उद्योजक घडवण्याची महाराष्ट्रात आपण सुरू केलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींच्या योगदानामध्ये इतिहास या चळवळीची दखल नक्की घेईल. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. जागरकट्टावर आपण आज आलात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जागरकट्टामधली आजची ही जी मुलाखत आहे ही तरुणाई करता आणि उद्योजकांकरता मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. त्यामुळे ही मुलाखत आपण जास्तीत जास्त पहा, फॉरवर्ड करा आणि या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे उद्योजक होण्यासाठी नक्की प्रयत्न करा. यात दिलेल्या उत्तरांनी आपले प्रश्न नक्की सोडवा. धन्यवाद.